नमस्कार मित्रांनो. आपण विभूतिपाद बघतोय. या विभूतिपादांमधले सूत्र समजून घेतोय. त्या सूत्रांचा अर्थ समजून घेतोय. एका सूत्राचा दुसऱ्या सूत्रामध्ये काही संबंध आहे का? हा संबंध देखील आपण बघतोय. आपण आतापर्यंत 52 सूत्र बघितलीत. आजच्या भागामध्ये आपलं 53व सूत्र बघायचं आहे. 52व्या सूत्रामध्ये आपण बघितलं की विवेक ज्ञान म्हणजे नक्की काय? या विवेक ज्ञानाचा काही फायदा होतोय का? हे आपल्याला या 53व्या सूत्रामध्ये बघायचं आहे. चला हे सूत्र समजून घेऊया. जाती लक्षण देशे अन्यता अनवच्छेदात तुलयोः ततः प्रतिपत्तीः. या सूत्रातील एक एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊ. जाती म्हणजेच काय? तर दोन गोष्टींमध्ये फरक करण्यासाठी आपल्याकडे जाती उपलब्ध आहेत. जाती म्हणजेच कॅटेगरी. लक्षण, त्या गोष्टीमध्ये काय लक्षण आहे, त्या गोष्टीचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे सर्व आपण लक्षण या एका शब्दावरनं समजून घेतो. देशे, ती गोष्ट, ती वस्तू नक्की कुठल्या स्थानावरची, कुठल्या लोकेशनवरची, कुठल्या पोझिशनवरची, कुठल्या कंट्री मधली आहे, तिची गाव, तिचं शहर नक्की कोणतं आहे, हे समजून घेणं म्हणजेच देश. अन्यता अनवच्छेदात. अन्यता म्हणजेच काय? तर त्या दोन वस्तूंमध्ये काही वेगळेपणा आहे का? त्या दोन वस्तूंमध्ये काही फरक आहे का? आणि तो फरक अनवच्छेदात म्हणजेच भेद न ओळखता येणारा असा काही आहे का? हे देखील आपण बघायचंय. पुढे असं म्हणलेलं आहे की तुलयोः. तुलयो म्हणजे काय? एक तर ती गोष्ट समान असो किंवा ती तुल्य म्हणजे वेगळी असो, त्यांच्यामध्ये तुलना होणं शक्य आहे का? ततः प्रतिपत्ती. ततः म्हणजेच काय? तर मागच्या सूत्रामध्ये 52व्या सूत्रामध्ये आपण विवेक ज्ञान बघितलं. त्या विवेक ज्ञानामुळे सूक्ष्म जो भेद असेल दोन गोष्टींमध्ये, त्याच्या जातीमध्ये, त्याच्या लक्षणामध्ये, त्याच्या देशामध्ये, जो सूक्ष्म भेद आहे तो योगी साधकाला ओळखणं हे सहज शक्य होते. एकंदरीतच या सूत्राचा अर्थ जर आपण बघितला तर दोन वस्तू असतील, त्यांची जात, त्यांची लक्षण आणि त्यांचं जे स्थान आहे, या तिन्ही गोष्टींमध्ये समानता असूनही सामान्य व्यक्ती त्यांच्यामध्ये तुलना करू शकत नाही. मात्र जो योगी साधक आहे त्याच्याकडे 52व्या सूत्रानुसार जे विवेक ज्ञान प्राप्त आहे त्याच्यानुसार तो या दोन वस्तूंमध्ये सहज भेदाभेद करू शकतो. बघा, हा भेदाभेद कुठल्या गोष्टींवरनं शक्य आहे? तर इथे महर्षी पतंजलींनी या 53व्या सूत्रामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. पहिलं म्हणजे जात. आपण काही उदाहरणच घ्यायचं म्हणलं तर दूध देणारे प्राणी कुठले? तर आपल्या समोर गाय आणि म्हैस हे दोन प्राणी आपल्या समोर येतात. हे दोन्ही प्राणी दूध देतात. आपण या दोन्ही प्राण्यांमध्ये सहज फरक ओळखू शकतो. सामान्य व्यक्तींना हा फरक करणं म्हणजे गाय बघणं आणि म्हैस बघणं आणि त्याच्यावरनं गाय कोणती आणि म्हैस कोणती हे सहज ओळखणं हे अगदी सोपे असते. अगदीच पुढची गोष्ट काय? तर लक्षण. मग ही गाय कोणत्या प्रतीचं दूध देते, गाय दिसायला कशी असते, म्हैस दिसायला कशी असते, कोणाच्या दुधामध्ये फॅट जास्ती असतं, हे झालं लक्षण. आणि तिसरा प्रकार, तिसरी गोष्ट म्हणजे स्थानावरनं भेद करणं. एखादी गाय जर दूध देतीये तर दुधाच्या लक्षणावरनं नाही, मात्र तिची उत्पत्ती नक्की कुठली आहे, ती आपल्या देशातली आहे का ती बाहेरच्या देशातनं आपण मागवलेली आहे, ती गीर गाय आहे म्हणजेच भारताची गाय आहे का ती हायब्रिड अशी बाहेरच्या देशामधून आपण आणलेली आहे, हे स्थानावरनं पण आपण फरक करू शकतो. मात्र तुमच्या समोर जेव्हा दोन म्हशी येतात, त्या दोन्ही म्हशी अगदी सेम दिसतात, त्या दोन्ही म्हशी अगदी सारख्याच प्रमाणात दूध देतात, हा भेद करणं काहीसं अवघड जातं. मग ती जी म्हैस आहे ही नक्की कुठल्या जातीची आहे? ती म्हैस नक्की मुर्रा जातीची म्हैस आहे का ती म्हैस जाफराबादी जातीची म्हैस आहे? बरं, या दोन्ही म्हशींची लक्षणं पण सारखीच आहेत. दोघी काळ्यात, दोघींना शिंग जास्त आहेत. त्यांच्यामध्ये जे फॅट दुधामध्ये आढळते ते नक्कीच कसं आहे, हिच्यामध्ये कसं आहे, तिच्यामध्ये कसं आहे, ती कुठल्या स्थानावरची, ती पंढरपुरी आहे, ती हैदराबादी आहे की ती राजस्थानी आहे का ती हरियाणवी आहे, हे सगळं ओळखणं दोन्ही मशीनमध्ये त्या दिसायला अगदी सारख्या तरी पण हे अवघड जातंय. मात्र जो योगी साधक असतो त्याच्याकडे जर विवेक ज्ञान आलं तर त्याला हे सहज शक्य होते. आपण आणखीन एक उदाहरण बघूया. दोन जुळी मुलं अगदी सारखीच दिसतात,
त्यांचा आवाज अगदी सारखाच आहे, ते रंगरूपाने देखील अगदी सारखे आहेत. मात्र लहानपणापासून वाढवणारी त्यांची आई त्यांच्यामधला भेद सहज ओळखू शकते. हा माझा मुलगा राम आहे, हा माझा मुलगा श्याम आहे, हे आई सहज ओळखू शकते. मात्र योगी साधकाकडे जे विवेक ज्ञान असतं, तो योगी साधक त्याच्या विवेक ज्ञानाने त्या जुळ्या मुलांमधला अगदी क्षणोक्षणातला अगदी छोटा छोटा अगदी बारकासा फरक देखील हा योगी साधक आणखीन टिपू शकतो. आईपेक्षाही या दोघांमध्ये काय फरक दिसतोय हा योगी साधकाला चटकन कळून जातो. बघा, हे जे 53व सूत्र आहे त्याच्यामध्ये योगी साधकाकडे जाती, लक्षण आणि देशांचा फरक ओळखणं जो साध्या व्यक्तीला, सामान्य व्यक्तीला कधीच शक्य होत नाही, हे या विवेक ज्ञानामुळे या योगी साधकाला सहज शक्य होतं. आपण हे महत्वाचं जे रहस्य आहे, विवेक ज्ञानाचा जो फायदा आहे, तो या 53व्या सूत्रामधनं उलगडून बघितला. अजूनही काही सूत्र समजून घेणं आपल्या बाकी आहेत, विभूतिपाद समजून घेणं बाकी आहे. हे विभूतिपादाचं रहस्य अजूनही थोडंसं बाकी आहे. ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यांसाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया विभूतिपादातल्या पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.